नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघतोय निश्चयक डिटर्मिनंट आलेखाचं पुढचं वर्जन. निश्चयक इंग्लिशमध्ये त्याला डिटर्मिनंट म्हणतात. याची आपण 4 स्टेप्समध्ये विभागणी केलेली. पहिल्या स्टेपमध्ये या ठिकाणी दिसेल तुम्हाला ABCD हा 4 घटकांचा निश्चयक आहे. इंग्लिशमध्ये याला डिटर्मिनंट असं म्हणतात. हे 4 घटकांचा हा डिटर्मिनंट आहे. दुसऱ्या याच्यात AB आणि CD या आडव्या ओळी आहेत, तर AC आणि BD हे 2 उभे स्तंभ आहेत. यामध्ये हे निश्चयकाचं सूत्र दिलेले आहे AD - BC, म्हणजे या ठिकाणी A आणि D यांचा तिरपा गुणाकार करायचा, त्याच्यातून B आणि C चा तिरपा गुणाकार मायनस करायचा. हे झालं निश्चयकाचे सूत्र. मग आता खाली निश्चयकाच्या किमती आपल्याला काढायच्या या ठिकाणी. मग या सूत्राचा उपयोग करायचा. निश्चयकाचं सूत्र या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला AD - BC म्हणजेच 5 × 9 वजा 7 × 3 9 × 5 = 45 7 × 21 5 1 गेले खरायले 4 4 2 गेले खरायले 2 उत्तर आले तुमचं या ठिकाणी 24. हा 1 मार्काचा प्रश्न येतोय, प्रश्न क्रमांक 1 मध्ये. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. K बरोबर दिलेले, परत या निश्चयकाचं सूत्र वापरायचं AD - BC म्हणजे -8 × 4 मायनस -3 × 2 कंसात टाकलं, उणीचं चिन्ह असल्यामुळे. पुढच्या स्टेपमध्ये 8 × 32 म्हणजे उणेचे 32 उणे कंसात -3 न 2 लागलं उणेचे 6 -32 उणे अधिक. लक्षात ठेवायचं कंसाच्या आतील चिन्ह आणि कंसाच्या बाहेरील चिन्ह याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. मग उणे बरोबर अधिक 32 अधिक 6. परत आपल्याला चिन्हाचा नियम आठवतो. एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर त्या ठिकाणी काय होईल? वजाबाकी. परंतु कशी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 32 मधून 6 गेले खरे 26, मोठी संख्या 32 आहे, तिचं चिन्ह उणेचे 26. लक्षात ठेवा. परत एकदा जाताना निश्चय डिटर्मिनंट 4 स्टेप्स मध्ये आपण त्याची विभागणी केलेली. निश्चय म्हणजे डिटर्मिनंट हा 4 घटकांचा डिटर्मिनंट असतो. याच्यामध्ये AB आणि CD आडव्या ओळी आहेत, AC आणि BD हे 2 उभे स्तंभ आहेत. सूत्र काय? AD - BC. या सूत्राच्या साहाय्याने हे 1 ते 2 मार्काचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 5 3 7 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 9 वजा 7 × 3 9 × 5 = 45 45 वजा 21 बरोबर 24. दुसरं एक्झाम्पल आहे K बरोबर -8 -3 2 आणि 4. परत तिरपा गुणाकार -8 × 4 वजा -3 × 2 8 × 32 उणेचे 32. पहिले कंसातला गुणाकार करून घेतला 3 × 6 उणेचे 6 उणे अधिक 32 मधून 6 गेले खारायले 26, मोठ्या संख्येचे चिन्ह दिले उणेचे 26. लक्षात ठेवा. अशा प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ जेवढे तुम्ही बघताल आणि अशा प्रकारचं या शॉर्ट व्हिडिओ जेवढे एक्झाम्पलची प्रॅक्टिस करताल तेवढं तुमचं मॅथ्स दिवस बाय दिवस म्हणजे स्टेप बाय स्टेप मॅथ्स पक्क होईल. आणि लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅथ्स परफेक्ट. सरावच तुम्हाला गणितामध्ये कार्यक्षम बनवेल. पुढच्या फुल व्हिडिओसाठी आणि शॉर्ट व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू. नमस्कार.